जय श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज 19 जून बुधवार, द्वादशी. सगळ्यांना शुभेच्छा. आपण आता ज्ञानदेवांच्या सगळ्या ओव्यांमधून सत्व, रज, तम, बुद्धी, धृती याचे सगळे प्रकार पाहतो आहोत. नुकतेच आपले सगळे हे प्रकार भगवद्गीतेत उरकत चाललेत. म्हणजे भगवद्गीता स्पीडनं पुढे आहे आणि ज्ञानेश्वरी त्याच्या मागोमाग येते. करूया सुरुवात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदं. शृंगारादिरसेषु मग्नरसिकान्, वाग्वैभवंकारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं, भावार्थकन्निर्मितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काल आपण सात्विक बुद्धीबद्दल पाहिलेलं आहे की सात्विक बुद्धी कशी असते आणि ती कशी ओळखायची. जिला सगळं चांगलं सत्वयुक्त असंच आवडतं आणि वाईटाच्या कधीही जी आधार घेत नाही. संसार बंधनाचं भय तिला राहत नाही, कारण नित्य नैमित्तिक कर्म जी आहेत, नित्य कर्म जी आहेत ती छान करत असते. प्रवृत्ती निवृत्ती ती जोखते, म्हणजे ओळखते. अशी 716वी ओवी झालेली होती. ऐसेनी कार्य विवेकी, जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी. खरा कुडा पारखी जीवा परिते. हे मी म्हणलं होतं की खरा कुडा पारखी याचा फक्त काल अर्थ आपण घाईघाईत घेतलेला होता की जसा सोन्याची पारख करणारा हा खऱ्या खोट्या सोन्याची निवड करतो, त्याला पारख असते. किंवा रत्नाची पारख करणारा सुद्धा खरी आणि खोटी रत्न समजायला आपल्याला काही फरक कळत नाही, आपण त्याचे पारखी नसतो. पण जो त्याचा पारखी असतो तो बरोबर ओळखतो, ते चमकदार. मला आठवतं की आम्ही लहान असताना दारावर असे खरे मोती यायचे, मोती म्हणून. तर ती आमची आजी अगदी त्यातली चाणाक्ष होती आणि ती बरोबर त्या मोत्याला जी चमक असते ती नैसर्गिक चमक आणि खोटी दिलेली चमक ही बरोबर ओळखायची. आणि तसा जो पारखी असतो तो जशी निवड करतो, सोन्याची असेल किंवा हिऱ्याची असेल, रत्नाची असेल, त्याप्रमाणे सात्विक बुद्धी ही खरं खोट्याचं जे आहे ती बरोबर पारख करते, जोखते असं म्हटलेलं आहे. आणि प्रवृत्ती निवृत्तीचं बरोबर मोजमाप करते. प्रवृत्ती करती असं वाटतं, पण ती खरी निवृत्तीकडेच तिची वाटचाल असते. असे छोटे छोटे सूक्ष्मभेद आपल्याला ज्ञानदेवांनी छान समजावून दिलेलं आहे. शिवाय जी कृत्याकृत्य शुद्धी, म्हणजे कृत्य आणि अकृत्य याचा शुद्धी म्हणजे शोध घेते. शुद्धी करते असं नाही, शोध घेते. आणि बुझेचे निरवधी, आणि त्यातील शुद्धता जी आहे, विशुद्धता जी आहे ती निरवधी म्हणजे अखंड टिकून राहते किंवा अखंड जपत राहते, अखंड जाणते. सात्विक मणिपे बुद्धी ते चितू जाण. काल आपण सांगितलं होतं की अखंडला फार महत्त्व आहे, निरंतरला फार महत्त्व आहे. आपण त्याच्यावरनं उदाहरणही घेतली होती की लोक म्हणतात, अहो 50 वर्षे करतोय मी हे, आता जरा 51व्या वर्षी त्याच्यापासून बाजूला झालो. नाही उपयोग. आमरण जो आपली सत्वबुद्धी आहे ती अखंड तशीच राहायला पाहिजे, तशीच ठेवली पाहिजे. आणि म्हणून वयाचा इथं फरक नाही आहे, वयाचा प्रश्न नाही आहे.
अगदी वयवर्ष 100ला सुद्धा कृत्य म्हणजे काय आणि अकृत्य म्हणजे काय, उलट त्याच्यात आपण तरबेज झालेले असतो. लहान मुलांना किंवा तरुणांना कदाचित चांगलं काय वाईट काय हे समजण्याची थोडीशी त्यांची बुद्धीही कमी आहे किंवा अनुभव कमी आहे. आता आपल्याला राजसी बुद्धी पाहिजे. ही काल आपण 717पर्यंत सात्विक बुद्धी पाहिलेली आहे. आता राजसी बघूया. यया धर्मम अधर्मंच कार्यंचा कार्यमेव च अयथावत प्रजानाति बुद्धी सा पार्थसा राजसी. यया म्हणजे जिच्यामुळं, धर्मम अधर्मंच छोटासा संधी आहे, धर्म आणि अधर्म, कार्यंच अकार्यंच अकार्यम एवच, कार्य म्हणजे करण्याजोगं आणि अकार्य म्हणजे न करण्याजोगं, एवच आणि याच्यावर जोर दिलेला आहे की कार्य आणि अकार्य, धर्म आणि अधर्म ती काय करते, अयथावत प्रजानाती, जाणते पण योग्य नाही जाणत, अयथा, यथायोग्य नाही, अयथा म्हणजे अयोग्य रीतीनं किंवा यथार्थ निर्णय होत नाही, अशी जी बुद्धी आहे, बुद्धी सा पार्थ राजसी, ती बुद्धी राजसी आहे. आपल्याला एखाद्याने डोळे मिटून सांगतात बघा, ओळखा इथे कोण आलेलं आहे किंवा काय ठेवलेलं आहे, तर आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, मग आपण अंदाज घेतो बाबा इकडं इकडे इकडं काहीतरी, मग आपल्याला स्पर्शांनी जे कळेल त्याच्यावरून आपण सांगतो. पण कधी कधी डोळे उघडे आहेत, सगळी पंचज्ञानेंद्रिय समोर आहेत, त्यांच्यासमोर आहे, पण तरीसुद्धा एखादा डमी म्हणून जर कुणी आलेला असेल, अगदी मुखवटा जसाच्या तसा धारण करून, तर माणूस फसतो. हे बरोबर आहे का चूक आहे याचा निर्णय यथार्थ होत नाही. अशी जेव्हा परिस्थिती होते, आता नेहमी म्हणतात बघा, इंग्लिशमध्ये ती म्हण होती, ती लहानपणी आम्ही ऐकलेली, ऑल ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. सगळ्या चमकणाऱ्या गोष्टी या सोनं नसतात. आता अक्षरशः इतक्या फसव्या गोष्टी निघालेल्या आहेत की शुद्ध सोन्याचे अलंकार त्यापेक्षा हे कृत्रिम बनवलेले, खोटे बनवलेले एवढे चमकतात, एवढे छान दिसतात की ज्याला त्या सोन्याची पारख नाही तो त्या खोट्याच्या मागे लागून जाईल. आता परवाच माझ्या मनात आलं की माझ्या ह्या रिंगा थोड्याशा माझ्या हे झाली होती, तुटली होती, आणि म्हणून आम्ही सोनाराकडे गेलो. आता तो सोनार अगदी माझ्या चांगला परिचयाचा आहे, विद्यार्थी आहे. ते जरी तुमचं नातं किती असलं तरी तो काय करतो, आपलं सोनं मोजून घेतलं, मोजून घेतल्यावर पुन्हा त्याला कस लावून बघितला, आणि तो कस आहे चांगला म्हणल्यानंतर फक्त आता काय हॉलमार्कचा आहे म्हणून आता किमती जास्त आहेत म्हणून 5,000 द्या, म्हणून 10,000 द्या, ही भाषा झाली. मी सहज यांना म्हटलं, ते आता घेऊन आलो, आपण बदल करून घेऊन आलो, पैसे दिले, पण आपण त्याला म्हणतो का हो की या नव्याचा कस आम्हाला दाखवा म्हणून. तसं आता त्यांनी म्हणलंय म्हणून आपण ते सगळं स्वीकारतो. तशीच अवस्था होते, राजस बुद्धीची अशी अवस्था होते की दोन्ही समोर ठेवलं तर ते खरं कुठलं आणि खोटं कुठलं याचा नक्की निर्णय होत नाही. कधी कधी माणूस फसवला जातो, फसला जातो. म्हणून कार्य, कुठली गोष्ट करायची कुठली नाही करायची, असे बघा काही काही जण आपल्याकडे असे प्रोजेक्ट घेऊन येतात, काही कार्य घेऊन येतात, आणि तुम्ही आज जरा आम्हाला हातभार लावा, आम्ही असा प्रोजेक्ट घेतलेला आहे, अंधांसाठी घेतला आहे, अपंगांसाठी घेतला आहे किंवा अन्य कोणी होणे, आणि मग तुम्ही आम्हाला मदत करा. आपल्याला आपण त्या ह्याला भुरळ पडते आपल्या, म्हणजे ही राजसी बुद्धी जेव्हा असते तेव्हा तिला भुरळ पडते, आणि आपण काय करतो, चटकन एखादं मोठं दान त्याला देऊन टाकतं. नंतर कळतं की हे सगळं फ्रॉड होतं. तो पैसे गोळा करून, देणग्या गोळा करून अमक्याची संस्था स्थापन करणार आहे म्हणून, आणि सगळे पैसे घेऊन लुटून जातात. हो, आपण काही त्यांचा मागोवा काही घेऊ शकत नाही, त्यांनी आपल्याला दिलेले नंबरही चुकीचे असतात. असं अनेक ठिकाणी घडतं. हे जेव्हा घडतं तेव्हा ती आपली राजसी बुद्धी त्यावेळेला आड आलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि जी सात्विकी असेल ती काय म्हणाल, नाही थांबा जरा, अजून कुणी कुणी दिलंय बघा, ठीक आहे, मग यांना, मग ते आपले मित्र असते, आपण त्यांना विचारून घेतो
खरंच दिले खाऊ? नाही हो, आमच्याकडं आला होता, आम्ही मुळीच त्याला हे केलं नाही. म्हणजे जो खरा मनुष्य आहे, जाणणारा आहे, तो अशा ह्याच्यामध्ये मोहात पडत नाही. बऱ्याच ठिकाणी, आता हे एखादं एकदम सुचलं म्हणून उदाहरण सांगते, तर अयथावत म्हणजे यथार्थ रीतीनं जी जाणतच नाही किंवा निर्णय करत नाही, अशी बुद्धी राजस आहे. चुकीचा निर्णय होतो किंवा चुकीच्या गोष्टीला खरं मानलं जातं, कार्याला अकार्य मानलं जातं, अकार्याला कार्य मानलं जातं, धर्माला अधर्म म्हटलं जातं, अधर्माला धर्म म्हटलं जातं. म्हणून या सगळ्या गोष्टी तावून सुलाखून पाहिजे आहेत, तरच ती राजसी बुद्धी कशी होते. आता ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. असं मी सांगण्यापेक्षा आपल्याला ज्ञानदेवांनी छान उदाहरणं दिलेली आहेत. तितकी सुंदर उदाहरणं आहेत बघा त्यांची. आणि बकांच्या गावी घेपे क्षीर नीर सकलवी, का अहोरात्रींची गोवी आंधळे नेणे. आता या बगळ्यांच्या गावी काय होतं? नीर क्षीर सकलवी. नीर क्षीर, नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. तर काय केलेलं असतं? दूध आणि पाणी एकत्रित केलेलं असतं आणि ते तसंच सेवन करतात. त्यांना त्यातलं पाणी काही वेगळं काढता येत नाही, कारण काय, ते राजहंसाला फक्त ताकद असते किंवा शक्ती असते, बुद्धी असते, आणि तो नीर वेगळं काढतो आणि क्षीर घट्ट जो भाग आहे तो फक्त चाखत राहतो. असं बगळ्यांना जसं हंसासारखं दुधात मिसळलेलं पाणी वेगळं काढता येत नाही. किंवा अजून एक उदाहरण देतात, का अहोरात्रींची गोवी आंधळे नेणे. आता रात्र आहे का दिवस आहे? आंधळ्याला रात्र दिवस इथला गोवी म्हणजे यातला फरक कळतच नाही फरक, कारण तो आंधळच आहे ना. तशी अवस्था या राजसी माणसाची असते. मी सांगितलं ना, तर ज्याची राजसी बुद्धी आहे त्याला हा फरक कळत नाही की हे खरं आहे, हे खोटं आहे, हे सत्य आहे, असत्य आहे. अजून काही उदाहरणं देतात. जया फुलांचा मकरंदू पावे, तो काष्ठे कोरू धावे, परिभ्रमरपणे नव्हे अव्हांटा जेवी. अव्हांटा म्हणजे आडमार्ग. आता फुलांचा मकरंदू फावे. आता फुलांमध्ये मकरंद आहे, तो फावे म्हणजे चाखता येतो, किंवा फुलातील मध हा सेवन करतो. तो भ्रमर, तो काय करतो? तोच भ्रमर काष्ठे कोरू धावे. तुम्ही पाहिलं असेल, हे जे बांबू असतात किंवा लाकूड असतं, हे तो कोरतो, पोखरतो. परिभ्रमरपणे नव्हे अव्हांटा जेवी. पण भ्रमर म्हणजे भुंगा त्या फुलझाडाचं काष्ठे करतो, पण हे जे कृत्य आहे हे भ्रमरपणाशी विसंगत नाही. कारण जो भ्रमर फुलातला मध घेतो, मधुसेवन करतो, आणि तोच भ्रमर एखाद्या फुलझाडाचं काष्ठ कोरून काढतो, म्हणजे हे जे कृत्य आहे हे भ्रमरपणाशी विसंगत नाही. तो भ्रमर तेच करतो. मला आठवतं, पूर्वी असे कपडे वाळत टाकायला ते बांबूच असायचे बांधलेले, कळक म्हणायचं त्याला, आणि बरोबर तिथून कुठून तरी कोरून तो भुंगा आत जाऊन बसायचा. भीती असायची कपडे वाळत टाकताना सुद्धा. तर भ्रमराकडे ह्या दोन गोष्टी, त्याला दोन्ही कळतात. फुलातला मकरंद घ्यायलाही कळतो आणि लाकूड पोखरायलाही कळतं. पण त्याला कळतं की नाही माहिती नाही. म्हणजे कृत्य कोणती गोष्ट आहे? फुलातला मकरंद घेणं. अकृत्य कुठली आहे? त्या लाकडाला पोखरून काढणं. पण त्याला ते कळत नाही, हे चांगलं आहे का हे वाईट आहे. दोन्ही गोष्टी तो करत असतो. तसा राजसी बुद्धीचा मनुष्य चांगलीही गोष्ट करेल, वाईटही करेल. किंवा ती चांगली आहे म्हणून त्याला चांगली वेगळी कळणार नाही, वाईट आहे म्हणून वेगळी वाईट कळणार नाही. किंवा त्याला आडमार्गानं केलेली जी गोष्ट आहे ती समजत नाही. भ्रमराला जसं हे समजत नाही तसं राजसी माणसाला कळत नाही. तैसी इये कार्ये धर्माधर्म रूपे जिये, तिये न चोजविता जाये जाणती जे खा. चोजवितो म्हणजे समजतो.
धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यातला फरक त्याला समजतच नाही. जाणती जे का मग कृत्य अकृत्य धर्म अधर्म यांचा विचार न करता सरसकट सगळं आचरणात आणलं जातं. म्हणजे म्हणून आमची आई म्हणायची, गव्हाबरोबर किडेही रगडले जातात. तिथं विचारच करत नाही माणूस की आपल्यामुळं त्या किड्यांचा बिचाऱ्यांचा नाश होतोय, हो की नाही. तसं चांगली वस्तू स्वीकारली जाते आणि वाईटही स्वीकारली जाते. कृत्य करण्याजोगं जे आहे तेही केलं जातं, अकृत्य गोष्टही केली जाते. धर्म म्हणजे आपलं कर्तव्य केलं जातं आणि अधर्म म्हणजे जे करू नये तेही केलं जातं. आता मगाशी जसं रत्न पारख्याचं सांगितलं होतं तसंच उदाहरण पुन्हा देत आहेत बघा. पुन्हा एकदा ती ओवी बघा. तैसी ये कार्ये धर्माधर्म रूपे जिये. जिये म्हणजे जिच्यामुळं. तिये न चोजविता जाये जाणती जे खा. तर तिला समजतच नाही, या दोन्हीतला फरक समजतच नाही. असे जे आहे, असे जी जाणणारी आहे ती राजसी बुद्धी. अगा डोळा विण मोतीये, घेता पाडू मिळे विपाये, न मिळणे ते आहे ठेविले तेथे. आता मी म्हटलं तसं जो पारख नसलेला मनुष्य आहे त्याच्याकडून मोती घेतले जात, तेव्हा क्वचित पाणीदार खरे मोती त्याच्या पदरात पडतात. देणारा खरा समजूतदार असेल, जाणकार असेल किंवा चोख व्यवहार करणारा असेल, खोटा व्यवहार करणारा नसेल, तर ज्याला माहिती नाही त्याच्या पदरात सुद्धा चांगले मोती पडतील हो. पण व्यवहारात एरवी पाहिलं तर निश्चित अशी फसगत होत असते आणि ती आपल्याला कळत नाही की आपली फसगत झालेली आहे. मला आठवतं अगदी मी म्हणलं तसं असे छान पोळी करून किंवा अशा छोट्या छोट्या डब्यांमधून ते मोती आणले जायचे. ज्याचा आता पारख आहे म्हणा किंवा नसताना सुद्धा लकीली धारदार तेजस्वी अशी पाणी असली, पाणीदार म्हणतात मोती, अगदी असं चमकायचं बघा, तो आकारावरनं पण कळतो. तर ते त्याला म्हणजे योगायोगानं मिळत असतील. पण घेता पाडू मिळे विपाये, न मिळणे ते आहे ठेविले तेथे. पण कधी कधी ते न कळता सुद्धा घेतले जातात आणि त्याची फसगत होते, फसला जातो तो. तैसे अकरणीय अवचटे, नोडवे तरीच लोटे, एरवी जाणे एकवटे दोन्ही जे का. नोडवे म्हणजे पुढं येतच नाही असं. अकरणीय अवचटे, जे करू नये अपकृत्य जे आहे ते करण्याचा जर प्रसंग अवचटे म्हणजे आपण अचानक प्रसंग एखादा उभा ठाकला, अपकृत्य असा अचानक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा ठाकला तर ते कार्य केलं जात नाही. पण जी बुद्धी कर्म आणि अकर्म या दोन्हींनाही सारखेच समजते, तिच्या बाबतीत काय होतं, अपकृत्य करायची वेळ येते. म्हणून त्यांनी म्हटलं, ते अकरणीय अवचटे, नोडवे तरीच लोटे, एरवी जाणे एकवटे दोन्ही जे का. मग दोन्हीला एकच समजलं जातं. असंही कधी कधी होतं. जे करू नये तेही करावं अशी वेळ आली तर कदाचित आपली फसगत होते. आणि जे कधी कधी अकरणीय पण येणार नाही डोळ्यासमोर, पण आलं तर आपल्याला आपण त्याच्या आहारी जाऊ किंवा कदाचित नको ते करून बसू. आपण म्हणतो ना, काय करून बसलो, माहिती नव्हतं मला. अशा आता व्यवहारात तुमच्या मालिकांमध्ये काय काय प्रसंग दाखवतात, करू नये ते माणूस करून बसतो आणि नंतर पश्चाताप होतो की अरे च्या, असे करायला नको होतं.
ते गा बुद्धी चोखविशी जाण येथ राजसी अक्षत टाकिली जैसी मांदी येसी. आता काय उदाहरण देत आहेत बघा की विवाहाच्या वेळेला काय केलं जातं. सगळं जग टाकतंय, सगळा समूह टाकतोय, सगळा समाज टाकतोय म्हणून अक्षदा उधळल्या जातात. त्याप्रमाणे कर्म आणि अकर्माचा विचार करायचं ही बुद्धी जाणत नाही, अशी ही राजस बुद्धी असते. ते गा बुद्धी चोखविशी जाणे येथ राजसी. ती चोख किंवा चुकीची आहे का वाईट आहे हे ती जाणत नाही. आणि त्यामुळं जशा लग्न समारंभात अक्षता सगळे टाकतात म्हणून आपण टाकतो, पण ते आहे की नाही योग्य आणि त्या अक्षता तिथपर्यंत पोचतात का हो. म्हणून आता एक नवीन पद्धत आलेली आहे की त्या अशा टाकायच्या नाहीत. किंवा मग धान्याचं तांदूळाचं असं अपव्यय करण्यापेक्षा लोक म्हणतात की एक तर त्यांच्या तिथे जाऊन डोक्यावर टाका जेव्हा आपण भेटायला जातो तेव्हा, किंवा ते जेव्हा असे मिरवत जातात असतात स्टेजकडं तेव्हा त्यांच्या अंगावर फुलं उधळा. फुलं उधळणं चांगलं आहे. शेवटी अपव्ययच असतो. फुलं तरी काय फुकट मिळतात का? फुलं तर अजून महाग असतात. पण ठीक आहे. आणि ह्यांनी टाकल्या म्हणून आम्ही टाकल्या, त्यामुळे आम्ही टाकल्या म्हणून दुसऱ्यांनी टाकल्या. तिथं काही विचार केला जातो का की आपण टाकतोय हे बरोबर आहे किंवा नाही. तसं राजस माणसाचं कर्म असतं की ते चांगलं आहे किंवा नाही हे पाहिलंच जात नाही. आता आपण स्वरूपानंदांची ओळ बघू. तरी पार्था क्षीर निराची निवड करून येणे जड बक जैसा. किंवा जैसा अंध होय असमर्थ दिन आणि रात ओळखाया. पुष्प मकरंद सेवी जो स्वभावे काष्ठ कोरू धावे तोची भृंग. भृंग म्हणजे भुंगा. परिस्वभावासी तयाच्या निभ्रांत ते तो विसंगत नव्हे जैसे. तैसे कार्य आणि धर्माधर्म न पाहता कर्म आचरेजी. परीक्षे वाचून घेऊ जाता मोती कैसी लाभती ती यथा योग्य. लॉटरीसारखं आहे. मिळालं तर मिळालं चांगलं. लाभली तरी ती अपवादे साच न लाभती हेच घडे तेथे. ज्याला लाभली तो अपवाद आहे, ज्याला नाही लाभत तो त्याची ती बुद्धी आड येते. यथायोग्य मिळेलच असं नाही. तैसे ते अकार्य पुढे आले नाही तरीच न जाई आचरिले. एरविजी बुद्धी कार्याकार्य दोन्ही सारखीच मानी धनंजया. लग्नी सर्वांसीच देती आमंत्रण न पाहता गुण उच्च निश. तैसे कार्य कळेना जियेस बुद्धी ती राजस ऐसे जाण. त्याच्याबद्दल एक जणांनी असं पण म्हटलेलं आहे की ज्या वेळेला लग्नाला निमंत्रण दिलं जातं तेव्हा हा उच्च आहे, हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे असा भेद नाही केला जात. तो पाहिलाही जात नाही. कारण आपल्या ओळखीचे सगळेच असतात. सामान्य स्तरातलेही असतात, उच्च असतात, श्रीमंतही असतात, गरीबही असतात. पण हा भेद न करणारी ती सात्विक बुद्धी आहे. इथं मात्र काहीच पाहिलं जात नाही. समानही पाहिलं जात नाही, योग्यही पाहिलं जात नाही, अयोग्यही पाहिलं जात नाही. जिला कार्य अकार्य काही कळतच नाही अशी बुद्धी राजस आहे असं सांगतायत. आता तामसी बुद्धी. आपण सकाळी तिकडं तामसी करता वगैरे आणि ते सगळे झाले. आता प्रत्येक वर्णानुसार कर्म, वर्णानुसार वैशिष्ट्य पाहतो आहोत कर्माची. आता 32वा बघा. अधर्मम धर्ममितिया मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतांश्च बुद्धी सा पार्थ तामसी.
आता उलट अधर्मालाच धर्म मानते. हे सगळं झालंय आपलं शिकून. आता कोणी नवीन असतील त्यांना फक्त हे नवीन वाटेल. यया म्हणजे जिच्यामुळं. अधर्मम धर्मम इति मन्यते. या म्हणजे जी. या म्हणजे जी. जी बुद्धी अधर्मालाच धर्म मानते. कशामुळं? तमसा वृता, तमोगुणांनी व्यापलेली आहे. अज्ञानानं, अंधारानं ती व्यापलेली आहे. आणि म्हणून ती कशी आहे? सर्वार्थान विपरीतांश्च. तिथं छोटासा संधी आहे, विपरीतान च. सर्वार्थान, सर्व गोष्टींच्या बाबतीत ती विपरीतच असते. विपरीत, उलटा अर्थ लावते. च म्हणजे आणि. सर्व गोष्टींच्या बाबतीत ती विपरीत अर्थ लावते. बुद्धिस्सा पार्थ तामसी. अरे पार्था, ही बुद्धी तामसी आहे. लक्षात घे तू. जेव्हा असे चुकीचे अर्थ लावले जातात, अंधारानं, अज्ञानानं व्यापलेली असते, अधर्मालाच धर्म मानते, लोक पटवून देतात. अहो आता काळ असा आहे, तुम्ही हे करून चालणार नाही, तुम्ही असंच करायला पाहिजे. आणि जर आपली तमोगुणांनी व्याप्त झालेली बुद्धी असेल तर आपण अधर्म करून बसतो, अधर्मालाच धर्म मानतो. लोक म्हणतील आता काय कुठं शुद्ध मिळतंय का? हो, हेच शुद्ध आहे समजा. हे शुद्ध म्हणून करून आणले आम्ही. आता या अधर्मम धर्मम इतिवरनं मला एकदम उदाहरण आठवलं. फार हे आहे असं नाही, समर्पक आहे असं नाही, पण अधर्मालाच धर्म समजणारे लोक असतात. पूर्वीच्या काळी, मध्यंतरीच्या काळात फार ते हे झालं होतं की सोन्याच्या दागिन्यांना झळाळी देणारे, उजळून देणारे असे दारोदार येत होते, बायकांना फसवत होते. 2 प्रकारे फसवलं जायचं. आणा म्हणायचे दागिने, तुम्हाला त्याला उजळून देतो म्हणे, पॉलिश करून देतो. उजळून कसलं, पॉलिश करून देतो. ती बाई आपली घरातले सगळे दागिने आणून त्याच्याजवळ देणं. त्यांच्याकडं कुठलं तरी ते रसायन किंवा हे असतं, ॲसिड असतं, त्याच्यामध्ये ते दागिने टाकायचे. त्यातला सोन्याचा अंश उतरतो. समजा आपले 10 ग्रॅमचे असतील, 10 तोळ्याचे असतील, त्याच्यात एखादा तोळा त्याला मिळाला, बाकी 9 तोळ्याचं तुम्हाला परत देणार. आपल्याला कुठं कळतं, म्हणजे बायकांना कुठं कळत होतं. आणि त्या अगदी मोठेपणानं सांगणार, बघा आमचे दागिने किती नवे झाले. आणि काही जण तर म्हणतात, आमचं दुकान इथंच आहे, आम्ही तिथून करून आणतो, असं म्हणून सगळे दागिने घेऊन पण लंपास झालेले, पळवणारे लोक पाहिलेले आहेत. तर अधर्मालाच धर्म मानणारे हे जे असे लोक वागणारे आहेत, आपण तर फसतोच. आपण फसलो म्हणजे काय? राजसी बुद्धी. आणि फसवणारे, पूर्णपणे फसवणारे ते तामसी. तर अधर्मालाच धर्म मानणारे पुन्हा म्हणतील, अहो आम्ही इथं 6 महिन्यापासून राहतोय, 6 वर्षापासून राहतोय, गावातल्या प्रत्येकाचे आम्ही दागिने असे करून दिलेले आहेत. आता सोनाराची दुकानं काय ओस पडली का तेव्हा अशा लोकांकडनं घ्यायला? आणि सोनारसुद्धा 100% अगदी व्यवहार करतील असं नाहीच आहे. बरोबर तुम्ही जा बघा, 10 ग्रॅममध्ये 2 ग्रॅम भर घालायला लावतात, म्हणजे तोच त्यांचा फायदा असतो. तेवढी खोट येणार म्हणतात. त्यांच्याकडं केली तरी तेवढं 2 ग्रॅम कमी भरणार वजन, दुसरीकडनं करून आणली तरी तिथे तसंच होतं. बरं जाऊ दे. आता पुढे काय म्हणतायत की अयोग्याला योग्य समजणं, अधर्माला धर्म समजणं, ही जी बुद्धी जाणते ती तामसी आहे. आता उदाहरण दिलीत. आणि राजा जिया वाटा जाये, ते चोरांसी आडव होये, का राक्षसा दिवो पाहे राती होऊनी. आता राजा जिया वाटे जाये म्हणजे ज्या वाटेनं जातो, ते चोरांसी आडव होय, ती चोरांना आडवाट होते, म्हणजे ती चोरांना उपयोगाची नसते. आडव म्हणजे आडवाट.
का राक्षसा दिवो पाहे राती होऊनी, किंवा राक्षसांना दिवस हा रात्रीसारखा वाटतो. राती होऊनी राक्षसांना, चोरांना पण म्हणता येईल. मग अशी चोर म्हणलेलेच आहेत की राजा ज्या मार्गाने जातो ती वाट चोरांना कधी उपयोगाची नसते, त्यांच्या दृष्टीनं ती आडवाट होते. राजरोस मार्गाने असे जर चोर फिरायला लागले, सगळ्यांचा अविश्वास घ्यायला लागले, तर त्यांना चोर म्हणताच येणार नाही. तसंच जे राक्षस आहेत ते त्यांना दिवसा रात्रीसारखा वाटत असतो. हे सगळे दरोडेखोर, चोर, लुटारू सगळे हे, म्हणून त्या देवदिना घरी नाही, कुठला तो पिक्चर होता तो, उजेडात घडते पुण्य अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप, दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा, उघडदार देवाता उघडदार देवा. फार लहानपणी पाहिलेली, पण ते अगदी इकडं घरामध्ये चांगली देवाची पूजा आरती भक्तिभावानं करतायत पहाटे पहाटे, आणि तिकडे चोर मात्र सगळं लुटून नेत आहेत. म्हणून दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा. ते काही लोकसेवा करू शकत नाहीत, पण नंतर कधी कधी वरमतात, नरमतात. त्यांच्यामधला जर थोडा सत्वगुण असेल तर तो जागृत झाला तर कदाचित ते वाल्यासारखे दूर जातात या वाईट मार्गापासून. बरं, बघूया. राक्षस आणि चोरांचं उदाहरण पटलेलं आहे. नाना निधानची निदैवा, होये कोळसयाचा उडवा, पै असते आपण पेजिवा नाही झाले. आता निधान म्हणजे ठेवा. गुप्तधनाचा जो ठेवा असतो तो निदैवा. निदैव म्हणजे दुर्दैव. जे दुर्दैवी लोक आहेत, कमनशिबी लोक आहेत, करंटे लोक आहेत, त्यांना तो गुप्तधनाचा ठेवा कसा वाटतो? होये कोळसयाचा उडवा. तो कोळशासारखा वाटतो. कोळशाचा ठेवा असला, कोळशासारखा तो गुप्तधनाचा ठेवा वाटतो. आणि पै असते आपण पेजिवा नाही झाले, आणि आपल्याजवळ द्रव्य असूनही ते त्यांना नाही, नसल्यासारखे झालेले असते. म्हणजे त्या दुर्दैवी जीवाला धनाचा उपयोगच होत नाही. साठा सापडला तर तो कोळशासारखा वाटतोय, आणि स्वतःजवळ धन असलं तरी त्याचा उपयोगच होत नाही, करताच येत नाही उपयोग. अशी जी बुद्धी आहे ती तामसी बुद्धी आहे. तैसे धर्मजात तितुके, जिये बुद्धीसी पातके, साचते लटिके ऐसेची बुझे. त्याप्रमाणे जे धर्माला म्हणजे वेदांना मान्य आहे, धर्म मान्य आहे, धर्मजात चितुके, जिये बुद्धीसी पातके, पण ज्या बुद्धीला ते सगळं पाप वाटतं, जे धर्मानुसार वागतात, जे शास्त्रानुसार वागतात, तर ह्या अधर्मी लोकांना किंवा तामसी लोकांना ते सगळं पाप वाटतं. आणि साचते लटिके ऐसेची बुझे, सगळं उलटं सांगितलंय. साच म्हणजे सत्य, ते लटिके म्हणजे खोटं वाटतं. जे सत्य आहे ते त्यांना खोटं वाटतं. ऐसेची बुझे, बुझे म्हणजे असं त्यांच्या बुद्धीला वाटतं. म्हणजे ज्या गोष्टी पापाने युक्त आहेत ते सत्य आहे असं वाटतं, आणि जे सत्य आहे ते खोटं आहे असं वाटतं. कारण त्याला निर्णयाची शक्तीच नसते, तो तमोगुणांनी व्याप्तच झालेला असतो. राजसमध्ये तरी फसगत होते, हे खरं आहे का ते खोटं आहे हे नक्की कळत नाही. पण इथं हे नेमकं विपरीतांश, खऱ्याला खोटं. म्हणजे म्हणून म्हणलं ना, खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं असं जे म्हणतात, तशी अवस्था येतं तमोगुणाची. खरं आहे त्याला तो खोटंच म्हणणार, खोट्याला तो खरंच म्हणणार, त्याला पारख नसती. अगदी संतांना, सज्जनांना, तुकाराम काय, एकनाथ काय, ज्ञानदेव काय, इतके सत्यवचनी, सत्य सगळं आचरणी, आणि त्यांना लोकांनी त्रास दिलेला आहे. ते त्रास देणारे सगळे तमोगुणी, आणि हे बिचारे सत्वगुणी. यांना काही
त्यांनी त्रास दिला तरी आनंद आहे, नाही दिला तरी ते त्यांच्या मनाने बुद्धीनं ते एकदम स्थिर असतात. बरं ठीक आहे. तैसे धर्म जात तितुके, जिये बुद्धी सी पातके, साचते लटिके ऐसेची बुझे. जे आहे त्याच्या विरुद्ध वाटणारी ती बुद्धी, ते आघवेची अर्थ, करून निघाली अनर्थ, गुणते ते व्यवस्थित दोषची मानी. आता त्याच्या विरुद्ध जे गुण आहेत ते सगळे दोष मानतो आणि अर्थगर्भ अर्थपूर्ण गोष्टीमध्ये तो अनर्थ शोधतो. अर्थ करून निघाली अनर्थ, ज्या सार्थ गोष्टी आहेत त्याला अनर्थ मानतो, त्याच्यातला अर्थशास्त्र शुद्ध अर्थ टाकून देतो आणि जे गुण म्हणून मानले ते सगळे दोष मानतो. अशी याची बुद्धी असते, सगळं चांगल्याला वाईट म्हणणारी. किंबहुना श्रुती जाते, अधिष्ठुनी केले सरते, ते तुलेही उपरते जाणे ते बुद्धी. श्रुती जात म्हणजे जे सगळं वेदांनी ज्या विचाराला कर्मांना प्रतिष्ठा दिलेली आहे ते त्याच्या बुद्धीला सगळं उलट उपरते म्हणजे उलटच वाटतं. जाणे जे बुद्धी, श्रुतीनं सांगितलेलं, शास्त्रांनी सांगितलेलं, ज्याला कर्मांना प्रतिष्ठा दिलेल्या ह्या गोष्टी त्याला सगळ्या उलट्या वाटत राहतात. मला वाटतं इथंच थांबूया. 728 झाल्यात. खरं म्हणजे ह्या व्हायला पाहिजे होत्या 2-3 ओव्या, पण नाही होणार. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची खेले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महा कैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.